So, welcome to today's class. Good morning. Today, we will learn about the last part of action sentences. Action sentences are used to show the action. Action sentence कशासाठी यूज करतात? ॲक्शन दाखवण्यासाठी. कोणत्या वाक्यामधली जी क्रिया असते ना ते दाखवण्यासाठी ॲक्शन सेंटेन्सेस हे यूज केल्या जातात. मग मला आता तुम्ही सांगा याचे एक्झाम्पल काय असतील. फॉर एक्झाम्पल आय प्ले, मी खेळतो. ओके, मग याच्यात खेळण्याची क्रिया होत आहे. या प्रकारे वेगवेगळे ॲक्शन्स दाखवण्यासाठी आपण ॲक्शन सेंटेन्सेस यूज करत असता. अशाच प्रकारे मग आपण खूप काही वाक्य बघले. तर आतापर्यंतचे जितके वाक्य बघलेले आहेत ते कोणी म्हणून दाखवू शकेल? आतापर्यंत ॲक्शन सेंटेन्सचे जितके वाक्य आपण बघलेले आहेत, वाचलेले आहेत, ते कोण म्हणेल? मी तुम्हाला एक फोटो सेंड केलेली आहे. ओके, ग्रुपवर एक फोटो सेंड केलेली आहे. त्या फोटोमध्ये 35 ॲक्शन सेंटेन्स म्हणून 41 ते 75 पर्यंतचे पूर्ण वाक्य आहेत. आपण फक्त 71 पर्यंत बघलेले आहेत. मग 41 ते 71 पर्यंतचे वाक्य कोण वाचेल? नाव टाईप करा तुम्ही, ज्यांनी ज्यांनी वाचणार. माझा आवाज येत आहे सर्वांना? व्हॉट मे बी द रिझन दॅट एव्हरीवन इज नॉट रिप्लाइंग टू मी? कोणी मला रिप्लाय करत नाही. आज काय झालंय? ओके, तुम्हाला जर आवाज येत आहे तर मग वाक्य म्हणून दाखवा मला. मी जी फोटो सेंड केलेली आहे त्याच्यामध्ये घेत आहे सर, आम्ही ऐकून घेत आहे सर. 41 ते 71 पर्यंतचे वाक्य म्हणा. मग कोण म्हणणार? ओके, बाबासाहेब सर. ज्ञानेश्वर. बाबासाहेब मोरे. हा, येस सर. ते फोटो मिळालेले आहे सर तुम्हाला. हो. मग त्याच्यामध्ये 41 ते 71 पर्यंतचे वाक्य वाचा. इंग्लिश 41 ओनली. ते 71. हां, 41 41 41. 35 ऍक्शन सेंटेन्सेस. हो. आय प्ले, मी खेळतो. आय प्लेड, मी खेळलो. आय शॅल प्ले, मी खेळणार. आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. आय वॉज प्लेइंग, मी खेळत होतो. आय शॅल बी प्लेइंग, मी खेळत असेल. आय हॅव, मी खेळलो आहे. आय हॅड प्लेड, मी खेळलो होतो. आय शॅल हॅव प्लेड, मी खेळलो असेल. आय हॅव बीन प्लेइंग, मी खेळत आलेलो आहे. आय हॅड बीन प्लेइंग, मी खेळत आलेलो होतो. आय शॅल हॅव बीन प्लेइंग, मी खेळत आलेला असेल. आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. आय कुड प्ले, मी खेळू शकलो. आय मे प्ले, मी खेळेन. आय माइट प्ले, मी कदाचित खेळेन. आय मस्ट प्ले, मी खेळेनच. आय शुड प्ले, मी खेळायला पाहिजे. आय वुड प्ले, मी खेळेल. आय आउट टू प्ले, मी खेळायला पाहिजे. आय कॅन हॅव प्लेड, मी खेळू शकलो आहे. आय कुड हॅव प्लेड, मी खेळू शकलो असतो. आय मे हॅव प्लेड, मी खेळलो असेल. आय माइट हॅव प्लेड, मी कदाचित खेळलो असेल. आय मस्ट हॅव प्लेड, मी खेळलो असेलच. आय शुड हॅव प्लेड, मी खेळायला पाहिजे होते. आय वुड हॅव प्लेड, मी खेळलो असतो. आय आउट टू हॅव प्लेड, मी खेळायला पाहिजे होते. आय हॅव टू प्ले, मला खेळावं लागलं. मला खेळावं लागतं. आय हॅड टू प्ले, मला खेळावं लागलं. आय शॅल हॅव टू प्ले, मला खेळावं लागेल. आय एम गोइंग टू प्ले, मी खेळण्याच्या बेतात आहे. आय आय एम अबाउट टू प्ले, मी खेळण्याच्या मार्गावर आहे. आय मे लाईकली टू प्ले, मी खेळण्याची शक्यता आहे. आय एम एबल टू प्ले, मी खेळण्यास समर्थ आहे. येस, करेक्ट, बरोबर.
ओके, खूप चांगलं म्हणलं सर. आता तुम्ही हे ना बरोबर वाक्य म्हणलेले आहेत आणि ते सर्व पूर्ण 35 वाक्य म्हणलेले आहेत. मी आजपर्यंत तुम्हाला शिकवलेले आहेत 41 to 71, 41 ते 71 पर्यंतचे वाक्य. आणि जे आखरीचे 4 वाक्य तुम्ही वाचलेले आहेत 72, 73, 74, 75, ते आपण आज बघणार आहोत. ओके, आज वाचणार आहोत. मग तेजस्विनी मॅम, ते आखरीचे 4 वाक्य वाचा बरं तुम्ही. What happened? You yourself type your name. That's I will read it. And now there is no reply. Is she not in the class? Or did I turn off the mic? No, that is also not the case. Okay, seems like today is the day that there are some unforeseen problems that I'm not able to see. So we will directly continue it, and I will say today's motivational quote. So you will realize that all great thinkers are initially ridiculed and eventually revered. ओके, म्हणजे जितके पण मोठे मोठे विचार करणारे आहेत त्यांना पहिल्यांदा चिडवल्याच गेलं, त्याच्यानंतरच त्यांची पूजा केली गेली. म्हणून कोणी जरी तुम्हाला म्हणत असेल की इथं काय अभ्यास करत बसला आपल्या गावामध्ये, आपल्या घरून, ओके, नाही तर इंग्रजी भाषा खूप अवघड असते, येत नाही, बोलता येत नाही, आपलाच असाच अभ्यास करायचा, तसं म्हणून कोणी चिडवत असेल तरी आपण चिंता करायची नाही. ओके, हे मोटिवेशनल कोट आपल्याला सांगत असते. तर बघा, रॉबिन शर्माने सांगलेलं आहे. आज आपण जे शिकणार आहोत ते लास्ट 4 सेंटेन्स ऑफ ऍक्शन सेंटेन्स. ऍक्शन सेंटेन्स मधले आखरीचे 4 वाक्य. तर मी जे फोटोज तुम्हाला सेंड केले आहेत त्याच्यामध्ये 41 ते 75 पर्यंत कशाचे ऍक्शन सेंटेन्सचे वाक्य आहेत. 41 to 75. त्याच्यामध्ये तुम्ही बघलं तर तुम्हाला कळेल की आखरीचे जे 4 वाक्य आहेत 72, 73, 74, 75, ते आहेत आय एम गोइंग टू प्ले, आय एम अबाउट टू प्ले, आय एम लाईकली टू प्ले, आय एम एबल टू प्ले. याच्यात डिफरंट असणारा भाग कोणता आहे या 4 वाक्यामध्ये? असा कोणता भाग आहे जो वेगवेगळा आहे? गोइंग, अबाउट, लाईकली, एबल. ओके, हा आहे, हो की नाही? मग जर तुम्हाला इतके 4 शब्द पाठ झाले तर ते पूर्ण 4 वाक्य म्हणता येतील. म्हणजे 4 शब्दाच्या मदतीने तुम्हाला पूर्ण 4 वाक्य म्हणता येतील. बघा मग, जे की आहे गो आला ये. ओके, म्हणा माझ्यासोबत, गो आला ये म्हणा, गो आला ये. ओके, म्हणायचं उगाच गोव्याला ये, गोव्याला ये. कोणता मित्र खरंच गोव्याला गेला तर म्हणायचं मी पाठ करत होतो इंग्रजीचं. ठीक आहे, मग बघा, गो आला ये, गो गोइंग टू, आ अबाउट टू, ला लाईकली टू, ए एबल टू. आता माझ्यासोबत म्हणा, गो आला ये, गो गोइंग टू, आ अबाउट टू, ला लाईकली टू, ए एबल टू. आता जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या प्रकारे व्हॉट्सअपवरही टाईप करा. ओके, गो गोइंग टू, अबाउट टू, ला लाईकली टू आणि ए एबल टू हे व्हॉट्सअपवर टाईप करा. आवाज येत नव्हता का? ओके, तेच मी विचार पण केलेला आहे
की कसं का तुमच्याकडून रिप्लाय येत नव्हता. सो सर्वांनी टाईप करा. मला इथे दिसत आहेत खूप विद्यार्थी टाईप करत आहेत म्हणून. पण जे पण विद्यार्थी टाईप करत नाहीत, लिहित नाहीत, त्यांनी करायला लागा. जे स्क्रीनमध्ये मी डब्यामध्ये आहे ना, डब्बा दिसत आहे तो, त्या डब्यामध्ये जे जे लिहिलं आहे ते पूर्ण टाईप करा, नाही तर वहीवर लिहा. ओके, एकदा पाठ करून टाकायचं. गो आला ये, गो गोइंग टू, अबाउट टू, ला लाईकली टू, एबल टू. पाठ होत नसेल तर 10 वेळेस म्हणायचं, 10च्या नाही तर 20 वेळेस म्हणायचं, कारण आपल्याला हे पाठ करायचं आहे. ओके, once you memorize them you will be able to make lots of sentences. Okay, correct Babasaheb sir, then Dudmal ma'am as well as Tejaswini ma'am. Okay, you are typed as I have told you. Johan sir also correct. तर मग काय आहे, गो गोइंग टू, अबाउट टू, ला लाईकली टू, एबल टू. उच्चाराकडे बघा बरं, नाही तर स्पेलिंग कडे बघत गेले तर अडचण येणार, कारण लाईकली टू इथे एल आहे आणि इथे एल आहे. ओके, ला लाईकली टू, एबल टू, अबाउट टू, इथं आहे म्हणून अबाउट टू आलेलं आहे, इथे ए आहे म्हणून एबल टू आलेलं आहे. दोन्ही एच आहेत पण यांचा उच्चार वेगळा आहे, हो की नाही. याचा आहे आणि याचा ए आहे. हे गो गोइंग टू. ओके, या प्रकारे. आता मग इतके जर 4 शब्द तुम्हाला पाठ झाले, गोइंग टू, अबाउट टू, लाईकली टू, एबल टू, गोइंग टू, अबाउट टू, लाईकली टू, एबल टू, तुम्हाला पूर्ण वाक्य बनवता येते. कसे बघा, पहिलं वाक्य आहे आय एम गोइंग टू प्ले. गोइंग टू, ओके, आय एम आणि टू प्ले, जो अंडरलाईन केलेला भाग आहे तो कधीच बदलत नाही. बघा, आय एम अबाउट टू प्ले, आय एम लाईकली टू प्ले, आय एम एबल टू प्ले. ओके, बघा सर्व ठिकाणी आय एम आहे, टू प्ले पण चारही ठिकाणी आहे. बदललेला भाग आहे गोइंग टू, अबाउट टू, लाईकली टू, एबल टू. ओके, गोइंग, अबाउट, लाईकली, एबल, हा 4 शब्द आहेत जे बदललेले आहेत, हो की नाही. आणि बघा, गो गोइंग, अबाउट, ला लाईकली, एबल. ओके, याच प्रकारे हे 4 शब्द एकदा पाठ झाले की तुम्हाला पूर्ण 4 वाक्य म्हणता येतात. आज तुमचा इतकाच होमवर्क आहे की तुम्हाला हे 4 वाक्य पाठ करायचे. एकदा हे 4 वाक्य लिहा बरं व्हॉट्सअपवर तुम्ही. आय एम गोइंग टू प्ले, आय एम अबाउट टू प्ले, I am likely to play, I am able to play. टाइप करा. केलं टाइप. मग बघा, आता सगळ्यात पहिलं हे वाक्य माझ्यासोबत म्हणा तुम्ही. आय एम गोइंग टू प्ले. ओके, याची मिनिंग पण तुम्हाला माहित आहे, कारण मी जे फोटो सेंड केले आहेत त्यामुळे तुम्हाला याची मिनिंग तुम्हाला मिळणार. म्हणा मग माझ्यासोबत, आय एम गोइंग टू प्ले, मी खेळण्याच्या बेतात आहे. आय एम अबाउट टू प्ले, मी खेळण्याच्या मार्गावर आहे. आय एम लाईकली टू प्ले, मी खेळण्याची शक्यता आहे. आय एम एबल टू प्ले, मी खेळण्यास समर्थ आहे. ओके, गोइंग बेतात, अबाउट मार्गावर, लाईकली शक्यता, एबल समर्थ. ओके, म्हणा गोइंग टू बेतात आहे, अबाउट टू मार्गावर आहे,
लाईकली टू शक्यता आहे, एबल टू समर्थ आहे. ओके, हे सर्व शब्द एकदा पाठ झाले तुम्हाला की पूर्ण वाक्यांचे पण अर्थ पाठ होतात. मराठी पाठांतर करणे अवघड जाणार स्टार्टिंगला, पण जसा जसा तुम्ही आता जास्तीत जास्त सराव करत राहणार तितकेच हे सोपे पण होईल. ओके, त्याच्यामुळे हे शब्द पहिल्यांदा पाठ करा, त्यानंतर तुम्हाला पुढल्या जे पण वाक्य आहेत ते पण पाठ करता येतील. ओके, if you understood what I'm trying to say, then please memorize these 4 sentences as well as these 4 words. Now what we'll do is we will learn how to use these helping verbs. आता आपल्याला प्रत्येक एका वाक्याचे 10-10 वाक्य करायचे आहेत. ओके, मी तुम्हाला आहे ना एका वाक्याचे 10 वाक्य कसे करायचे ते सांगत असतो. आय विल बी टेलिंग यू. पण एका वाक्याचे 10च नाही तर 140 वाक्य पण करायचे आहेत. मग मला सांगा, मी जर तुम्हाला म्हणलो 140 वाक्य करायचे आहेत, एका वाक्याचे 10 वाक्य करायचे आहेत, तर आय एम गोइंग टू प्ले याच्यामध्ये बदलणारा भाग कोणता असेल, तर हेल्पिंग वर्ब असणार आहे. ओके, कधी ध्यानात ठेवायचं, एक वाक्य तुम्हाला 10 वाक्य करायचे आहेत तर सब्जेक्टनुसार हेल्पिंग वर्ब बदलत असतो. मग हेल्पिंग वर्ब कसा बदलेल, तिथे ॲम आहे, ॲम असलं की सोबत येतात इज आर, ॲम इज आर. हेल्पिंग वर्ब कसा बदलतो, तर या प्रकारे आय ॲम, यू असल्यावर आर यूज करायचं, ही असल्यावर इज यूज करायचं. तुम्ही याप्रमाणे पूर्ण 10 सब्जेक्ट सोबत हे हेल्पिंग वर्ब येतात. म्हणून हे पण एकदा पाठ करायचे तुम्हाला. ओके, मग माझ्यासोबत एकदा म्हणा, आय ॲम, यू आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉय इज, बॉईज आर. हे कोण वाचणार, एकदा स्क्रीनवर मी जे लिहिलेलं आहे इज देअर एनी व्हॉलेंटियर? कोणी आहे ज्यांनी स्क्रीनवर जे दिसत आहेत ते वाचा बरं. मी जसे म्हणलो त्याच प्रकारे म्हणायचं, आय ॲम, यू आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉय इज, बॉईज आर. तेजस्वी मॅम वाचा. I am, you are, he is, she is, it is, we are, they are, boys are. खरे, बरोबर. अजून कोणी वाचणार? ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर चव्हाण. Yes, sir. वाचा. I am, you are, he is, she is, it is, we are, they are, boys are. बरोबर. ओके, आता माझ्यासोबत म्हणा सर्वांनी, आय ॲम, I am, यू आर, You are, यू आर, ही इज, शी इज, it is, we are, they are, boy is, boys are. तुम्हाला एकदा हे पाठ झाले की कोणते जे मी 4 वाक्य दाखवले त्याच्यापैकी कोणत्याही एका वाक्याचे तुम्हाला आहे ना 10 वाक्य करता येतात. कारण बदलणारा जो पार्ट आहे, बदलणारा जो भाग आहे ते हेच वाक्य आहे. सो वन्स यू मेमोराइज दिस सेंटेन्सेस यू विल बी एबल टू मेक 10 सेंटेन्स ऑफ एनी ऑफ द सेंटेन्स दॅट आय हॅव टोल्ड यू. ॲज यू कॅन सी, बघा, आय एम गोइंग टू प्ले. या वाक्यामध्ये अंडरलाईन मी केलेला आहे आय एम. आता तुम्ही हे 10 आताच म्हणलेले आहेत, आय एम, यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉईज आर. मग माझ्यासोबत म्हणा, पहिल्यांदा आहे आय एम, ओके नाही, आय एम गोइंग टू प्ले. दुसरं काय आता, यू आर, या ठिकाणी फक्त यू आर लिहायचं, यू आर
गोइंग टू प्ले. गोइंग टू प्लेला बदलू नका. नंतर यू आर गोइंग टू प्ले. ही इज गोइंग टू प्ले. शी इज गोइंग टू प्ले. इट इज गोइंग टू प्ले. वी आर गोइंग टू प्ले. दे आर गोइंग टू प्ले. बॉय इज गोइंग टू प्ले. बॉयज आर गोइंग टू प्ले. ओके, या प्रकारे पूर्ण 10 वाक्य होतात. या प्रकारे आय एम गोइंग टू प्ले, यू आर गोइंग टू प्ले, यू आर गोइंग टू प्ले, ही इज गोइंग टू प्ले, शी इज गोइंग टू प्ले, इट इज गोइंग टू प्ले, वी आर गोइंग टू प्ले, दे आर गोइंग टू प्ले, बॉयज गोइंग टू प्ले, बॉयज आर गोइंग टू प्ले. ओके, कळालं तुम्हाला? मग आता तुम्ही या पुढल्या वाक्याचे 10 वाक्य आहे ना मला लिहून दाखवा बरं. आय एम अबाउट टू प्ले याचे 10 वाक्य आहे ना तुम्ही मला व्हॉट्सअपवर लिहून दाखवा. सगळ्यात पहिलं कोण लिहून दाखवेल मी बघू. ओके, सगळ्यात पहिले मला इथं दिसत आहे खूप जण टाईप करण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधान, पृथ्वी, दुजमल मॅम, अजून पल्लवी मॅडम. ओके, बाबासाहेब सर, बाकीच्यांनी पण टाईप करा सर्वांनी. जे स्क्रीनवर वाक्य आहे आय एम अबाउट टू प्ले, याच्यामध्ये आय एम या वर्डला मी अंडरलाईन केलेला आहे. आय अंडरलाईन ओनली आय एम. You just need to change this with all others that I have shown you in the left side. Okay, and make 10 sentence out of this single sentence. जसं आय एम गोइंग टू प्ले या वाक्याचे आपण 10 वाक्य तयार केले, त्याच प्रकारे आय एम अबाउट टू प्ले या वाक्याचे 10 वाक्य तयार करा. ठीक आहे, करून दाखवा. स्क्रीन दिसत नाही. ओके, मी तुम्हाला वाक्य सेंड करतो मग. ओके, ठीक आहे. आवाज पण नीट येत नव्हता का? मला वाटते आज इंटरनेट प्रॉब्लेम असेल, म्हणून आजचा लेक्चर मी यूट्यूबवर सेंड करतो, म्हणजे तुम्ही बघू पण शकाल. ओके, म्हणून पुन्हा एकदा त्या व्हिडिओ लेक्चरला बघा आणि रिव्हिजन करा. ठीक आहे, कधी कधी अशी अडचण आली तर मला सांगत जा, म्हणजे मला हा लेक्चर लगेच यूट्यूबवर सेंड करता येतो आणि तुम्हाला रिव्हिजन पण करता येणार नंतर. ओके, आवाज येत नसेल, स्क्रीन दिसत नसेल तर लेट मी चेक. यस, शिवान सर करेक्ट. तुम्ही वाक्य जे लिहिलेले आहेत ते बरोबर आहेत. आय एम अबाउट टू प्ले, यू आर अबाउट टू प्ले, यू आर अबाउट टू प्ले, ही इज अबाउट टू प्ले, शी इज अबाउट टू प्ले, इट इज अबाउट टू प्ले, वी आर अबाउट टू प्ले, दे आर अबाउट टू प्ले, बॉय इज अबाउट टू प्ले, बॉयज आर अबाउट टू प्ले. ओके, अखेरला फक्त फुल स्टॉप द्या, पूर्ण वाक्य बरोबर येणार. आता या वाक्यामध्ये आय एम अबाउट टू प्ले म्हणजे मी खेळण्याच्या मार्गावर आहे. यू म्हणजे तू, मग यू आर अबाउट टू प्ले, तू खेळण्याच्या मार्गावर आहेस. यू म्हणजे तुम्ही, यू आर अबाउट टू प्ले, तुम्ही खेळण्याच्या मार्गावर आहात. ही म्हणजे तो, ही इज अबाउट टू प्ले, तो खेळण्याच्या मार्गावर आहे. शी म्हणजे ती, शी इज अबाउट टू प्ले, ती खेळण्याच्या मार्गावर आहे. इट म्हणजे ते, इट इज अबाउट टू प्ले, ते खेळण्याच्या मार्गावर आहे. वी म्हणजे आम्ही, वी आर अबाउट टू प्ले, आम्ही खेळण्याच्या मार्गावर आहोत. दे म्हणजे ते, दे आर अबाउट टू प्ले, ते खेळण्याच्या मार्गावर आहे. बॉय म्हणजे मुलगा, बॉय इज अबाउट टू प्ले, मुलगा खेळण्याच्या मार्गावर आहे. बॉईज म्हणजे मुले, बॉईज आर अबाउट टू प्ले, मुले खेळण्याच्या मार्गावर आहेत. कळालं? या प्रकारे पूर्ण 10 वाक्य बनतात. आता पुढले वाक्य बघूत, जे काही आहेत रॅमिंग वर्ड्स. आजचे रॅमिंग वर्ड्स आहेत बिन, सीन, विन, कीन, ग्रीन, पिन, प्रिन, क्वीन, शीन, टीन. व्हॉट्सॲप ओपन करा सर्वांनी. व्हॉट्सॲप ओपन केल्यानंतर मी जसा हे शब्द सांगणार त्या प्रकारे हे शब्द तुम्ही टाईप करायला लागा. हे रॅमिंग वर्ड्स आहेत. दररोज मी असे 10 रॅमिंग वर्ड्स देत असतो. हे शब्द राईम मध्ये असतात, म्हणजे यांचा उच्चार आहे ना सेम असतो.
ज्यामुळे जर या शब्दांना तुम्ही एका वेळेस पाठांतर केलं तर नंतर तुम्हाला हे शब्द आठवण्यासाठी सोपे जातील, पाठ करण्यासाठी पण सोपे जातील. कारण जर मी तुम्हाला म्हणलो बीनची स्पेलिंग आहे BEEN, सीनची काय आहे यस आहे, मग SEEN. टीनची काय आहे टी आहे म्हणजे TEEN. ओके. पीन म्हणलं की पी, मग PEEN. ओके. म्हणजे उच्चाराला ऐकूनच तुम्ही याची स्पेलिंग सांगू शकाल. इतक्या सोप्या प्रकारचे रायमिंग वर्ड्स असतात. म्हणून यांना पाठांतर करा. वहीवर हे 10-10 वेळेस एक शब्द 10-10 वेळेस लिहायचा. ओके. एकदा वर मराठीचा अर्थ लिहायचा, नंतर इंग्रजीचा जो शब्द आहे तो 10 वेळेस लिहायचा. या प्रकारे असे 10 शब्द हे पूर्ण 100 वेळेस लिहून आई वडिलांची सही घ्यायची खाली पेजेसवर आणि त्याची फोटो ग्रुपवर सेंड करायचे. ओके. हा तुमचा होमवर्क आहे. सो दिस इज रायमिंग वर्ड्स. प्लीज स्टार्ट टायपिंग. मी जसं जसं म्हणणार त्याप्रमाणे व्हॉट्सअपवर टाईप करायला लागा. सगळ्यात पहिले टाईप करा BEEN, बीन. आता 10 वेळेस लिहायचं नाही, ठीक आहे. हे होमवर्क आहे. आता फक्त एका वेळेस टाईप करा. नंतर टाईप करा SEEN, सीन. WEEN, विन. KEEN, कीन. ओके. GREEN, ग्रीन. PEEN, पिन. PREEN, प्रीन. PREEN, प्रीन. QUEEN, क्वीन. SHEEN, शीन. TEEN, टीन. ओके. केले टाईप. हे आहेत आजचे रायमिंग वर्ड्स. यांना तुम्ही पाठांतर करा. नाव एज यू कॅन सी पुढे काय आहे आय एम लायकली टू प्ले. ओके. मी खेळण्याची शक्यता आहे. आय एम लायकली टू प्ले, मी खेळण्याची शक्यता आहे. याच्या 10 वाक्याचे अर्थ पाठ करण्यासाठी तुम्हाला सब्जेक्टचे अर्थ माहित असले पाहिजे. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, दुसरा यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, बॉय म्हणजे मुलगा, बॉयज म्हणजे मुले. ओके. क्लासमध्ये कंपल्सरी आहे तुम्हाला 10 सब्जेक्टचे अर्थ पाठ असले पाहिजे, 10 सब्जेक्ट पाठ असले पाहिजे. कारण हा बेसिक पार्ट आहे, सर्वात महत्वाचा भाग आहे. ओके. कारण याच्याशिवाय तुम्हाला पूर्ण क्लासमध्ये मी काय शिकवणार ते कळणार नाही. कारण सर्व काही वाक्य सब्जेक्टवर अवलंबून आहे. सर्व वाक्यांचा अर्थ सब्जेक्टवर अवलंबून आहे. ओके. म्हणून पहिल्यांदा सब्जेक्ट पाठ करा, त्याचे अर्थ मिनिंग पण पाठ करा. आय एम लायकली टू प्ले, मी खेळण्याची शक्यता आहे. दुसरं वाक्य कसं बनेल मग आय एम लायकली टू प्ले, मी खेळण्याची शक्यता आहे. यू आर लायकली टू प्ले, यू म्हणजे तू, मग तू खेळण्याची शक्यता आहे. यू आर लायकली टू प्ले, दुसरा यू म्हणजे तुम्ही, मग तुम्ही खेळण्याची शक्यता आहे. ही इज लायकली टू प्ले, ही म्हणजे तो खेळण्याची शक्यता आहे.
शी इज लाईकली टू प्ले. शी म्हणजे ती खेळण्याची शक्यता आहे. इट इज लाईकली टू प्ले. इट म्हणजे काय? बरोबर, इट म्हणजे ते खेळण्याची शक्यता आहे. वी आर लाईकली टू प्ले. वी म्हणजे आम्ही खेळण्याची शक्यता आहे. दे आर लाईकली टू प्ले. दे म्हणजे मग ते खेळण्याची शक्यता आहे. बॉय इज लाईकली टू प्ले. बॉय म्हणजे मुलगा. मग अर्थ कसा बनणार? मुलगा खेळण्याची शक्यता आहे. ओके, ज्यांनी बरोबर अर्थ सांगला स्वतःला शाबासकी द्या. आणि आता पुढल्याचा बघा. बॉईज आर लाईकली टू प्ले. म्हणजे बॉईज म्हणजे मुले खेळण्याची शक्यता आहे. ओके, कळालं? या प्रकारे पूर्ण वाक्य बनतात. एकदा स्पीड मध्ये सांगतो. आय एम लाईकली टू प्ले. यू आर लाईकली टू प्ले. यू आर लाईकली टू प्ले. ही इज लाईकली टू प्ले. शी इज लाईकली टू प्ले. इट इज लाईकली टू प्ले. वी आर लाईकली टू प्ले. दे आर लाईकली टू प्ले. बॉईज लाईकली टू प्ले. बॉईज आर लाईकली टू प्ले. ओके, if you understood these 3 sentences, how to make 30 sentences out of these 3 sentences, then let's move on to the last one and make the next one. That will be I am able to play. Okay, I am able to play. यामध्ये पण able to play हे जे 3 शब्द आहेत ते कधीच बदलणार नाही. बदलणार आहेत ते फक्त 2 शब्द I आणि am, जे की बाजूला लेफ्ट साइडला दिलेले आहेत. I am सब्जेक्ट नुसार बदलतात. ते कसे आहेत? आय एम, यू आर, ही, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉईज आर. आता हे 10 वाक्य कोण म्हणून दाखवू शकेल? इज देअर एनीवन हु कॅन से दिस 10 सेंटेन्सेस? कोणी आहे का जे पूर्ण 10 वाक्य म्हणून दाखवू शकेल, म्हणेल? संविधान सर. काय म्हणले? म्हणा बरं पूर्ण 10 वाक्य. I am likely to play. We are likely to play. You are likely to play. You are likely to play. He is likely to play. She is likely to play. It is likely to play. They are likely to play. Boy is likely to play. Boys are likely to play. आता स्क्रीनवर मी आय एम एबल टू प्ले बद्दल दाखवत आहे. ते अजिंक्य सर म्हणू शकेल? Yes, sir. म्हणा. I am able to play. You are able to play. You are able to play. He is able to play. She is able to play. It is able to play. We are able to play. They are able to play. Boy is able to play. Boys are able to play. करेक्ट, बरोबर. ओके, दोघांनी बरोबर म्हणले. कॉंग्रॅच्युलेशन. आता बघा, तुम्हाला जर काही प्रश्न असतील कोणाला पण आतापर्यंत मी जे शिकवलेलं आहे त्यावर कोणतेही काही प्रश्न असतील तर मला आता लगेच विचारा तुम्ही. डज एनीवन हॅव एनी क्वेश्चन? Okay, if you don't have any questions, then let's see how we can make 40 sentences out of one sentence. 40 वाक्य कसे बनवायचे? एका वाक्याची 40 वाक्य. याच्यासाठी जे सूत्र आहे ते आहे 1 2 1 2 3 2 1 2 1 3. ओके, कोणत्याही एका वाक्याची 40 वाक्य तुम्हाला करायची असतील तर त्याच्यासाठी सूत्र आहे 1 2 1 2 3 2 1 2 1 3. म्हणा माझ्यासोबत 1 2 1 2 3 2 1 2 1 3. पुन्हा म्हणा 1 2 1 2 3 2 1 2 1 3. 1 म्हणजे सब्जेक्ट, 2 म्हणजे हेल्पिंग वर्ब और मॉडेल वर्ब आणि 3 मीन्स नॉट. मग याच्यामधला सब्जेक्ट आहे आय, हेल्पिंग वर्ब आहे एम. मग बघा 1 2 आय एम, 1 2 3 आय एम नॉट, 2 1 एम आय, 2 1 3 एम आय नॉट. ओके, गोइंग टू प्ले तर सर्वांमध्ये सेमच आहे. मग इथं काही चिंता करायची गरज नाही. वाक्य कसं बनले? आय एम नॉट, एम आय नॉट. 1 2 1 2 3 2 1 2 1 3. बघा
सूर ताल जे पण काय असते गाण्यामधलं ते मॅच होत आहे की नाही, हो की नाही? 1 2 1 2 3 2 1 2 1 3 आय एम नॉट एम आय नॉट. इजंट दॅट राईट? बरोबर की नाही? मग जर हे बरोबर आहे तर वाक्य असे म्हणतात, आय एम गोइंग टू प्ले, मी खेळण्याच्या बेतात आहे. आय एम नॉट गोइंग टू प्ले, मी खेळण्याच्या बेतात नाही. एम आय गोइंग टू प्ले, मी खेळण्याच्या बेतात आहे का? एम आय नॉट गोइंग टू प्ले, मी खेळण्याच्या बेतात नाही का? पहिलं वाक्य आहे होकारात्मक, आय एम गोइंग टू प्ले, मी खेळण्याच्या बेतात आहे, होकारात्मक वाक्य आहे. नंतर याला नकारात्मक करायचं, निगेटिव्ह, आय एम नॉट गोइंग टू प्ले, मी खेळण्याच्या बेतात नाही. नंतर याचा प्रश्न तयार करायचा, एम आय गोइंग टू प्ले, मी खेळण्याच्या बेतात आहे का? नंतर निगेटिव्ह क्वेश्चन, एम आय नॉट गोइंग टू प्ले, मी खेळण्याच्या बेतात नाही का? ओके, कळालं तुम्हाला? या प्रकारे. आता मी तुम्हाला एक होमवर्क देतो. गोइंग टू च्या नंतर काय आहे? अबाउट टू. ओके, त्याची स्पेलिंग ही आहे बघा, ABOUT, अबाउट, नंतर TO2. इथे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला गोइंग टू दिसत आहे, ओके, त्या त्या ठिकाणी तुम्ही लिहा अबाउट टू. मी अंडरलाईन करतो, गोइंग टू. ओके, गोइंग टू, गोइंग टू, गोइंग टू. ज्या ज्या ठिकाणी गोइंग टू दिसत आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही लिहा अबाउट टू. आणि हे 4 वाक्य लिहून दाखवा बरं मला व्हॉट्सअपवर. ओके, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला गोइंग टू दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही अबाउट टू लिहा आणि हे पूर्ण 4 वाक्य लिहून दाखवा. ओके, करेक्ट. अजिंक्य बरोबर, पृथ्वी बरोबर. ओके, व्हॉट हॅपन अदर्स? संविधान तुम्ही पण बरोबर लिहिले. आय एम आय अबाउट टू प्ले, नंतर फुल स्टॉप कस का दिला? फुल स्टॉप आणि क्वेश्चन मार्क दोन्ही दिलेले आहे तुम्ही. ओके, फक्त क्वेश्चन मार्क द्या, फुल स्टॉप नाही. बघा बरोबर आहेत की नाही तुमचे वाक्य? आय एम अबाउट टू प्ले, आय एम नॉट अबाउट टू प्ले, एम आय अबाउट टू प्ले, एम आय नॉट अबाउट टू प्ले. आता हे तर बरोबरच आहे. आय एम अबाउट टू प्ले, मी खेळण्याच्या मार्गावर आहे. आय एम नॉट अबाउट टू प्ले, मी खेळण्याच्या मार्गावर नाही. एम आय अबाउट टू प्ले, मी खेळण्याच्या मार्गावर आहे का? एम आय नॉट अबाउट टू प्ले, मी खेळण्याच्या मार्गावर नाही का? आता बघा मग पुढील सेम टू सेमच आहेत. आय एम लायकली टू प्ले, मी खेळण्याची शक्यता आहे. आय एम नॉट लायकली टू प्ले, मी खेळण्याची शक्यता नाही. एम आय लायकली टू प्ले, मी खेळण्याची शक्यता आहे का? एम आय नॉट लायकली टू प्ले, मी खेळण्याची शक्यता नाही का? आता मी तुम्हाला याचे WH क्वेश्चन कसे बनवायचे ते सांगतो. पहिल्यांदा यासाठी तुम्हाला WH वर्ड पाठ असले पाहिजे. WH वर्ड कोणाला पाठ आहेत? कोण म्हणू शकेल? तुम्हाला पाठ आहेत का WH वर्ड्स? ओके, म्हणून दाखवा बरं अजिंक्य. व्हॉट म्हणजे काय? व्हॉट टाइम म्हणजे कोणत्या वेळी? हाऊ म्हणजे कसे? हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ? हाऊ ऑफन म्हणजे कितीदा? वेन म्हणजे केव्हा? वेअर म्हणजे कुठे? वाय म्हणजे का? विथ म्हणजे कोणासोबत? हू म्हणजे कोण? बरोबर. आता याच 10 WH वर्डला आपण या एका वाक्याचे 10
क्वेश्चन प्रश्न बनण्यासाठी यूज करू या एका प्रश्नाचे. एम आय लाईकली टू प्ले, कधी पण हे जे 4 वाक्य मी देत असतो त्यामधल्या तिसऱ्या वाक्याला आपण बघायचे. तिसऱ्या वाक्याला WH वर्डच्या पुढे आहे ना लिहायचे. WH वर्ड आहे व्हॉट एम आय लाईकली टू प्ले. WH वर्ड आहे व्हॉट टाइम, वाक्य बनणार व्हॉट टाइम एम आय लाईकली टू प्ले. WH वर्ड आहे हाऊ एम आय लाईकली टू प्ले. हाऊ लॉंग एम आय लाईकली टू प्ले. हाऊ ऑफन एम आय लाईकली टू प्ले. व्हेन एम आय लाईकली टू प्ले. वेअर एम आय लाईकली टू प्ले. व्हाय एम आय लाईकली टू प्ले. with whom am I likely to play, who am likely to play. जेव्हा तुम्ही who हा WH वर्ड जेव्हा यूज करणार त्यावेळेस आय यूज करायचे नाही. ओके, डायरेक्ट who यूज करायचे. who am likely to play, who is likely to play, who are likely to play. या प्रकारे कळाल तुम्हाला. आता मग कोण आहे जे है ना मला आता या वाक्यांमध्ये तिसरं वाक्य कोणतं आहे, am I able to play. याचे WH वर्डच्या पुढे am I able to play लिहायचे. आता कोण आहे जे याचे 10 वाक्य म्हणून दाखवू शकेल, पूर्ण 10 WH वर्ड व्हॉट टाइम हाऊ लॉंग ऑफन वेन वेअर व्हाय विथ हूम याच्यासोबत am I able to play या प्रकारे असे 10 वाक्य कोण म्हणून दाखवू शकेल. तेजस्वी मॅम तुम्ही म्हणू शकाल. Yes, sir. What I am able to play. What time I am able to play. How I am. am I able to play है, I am नहीं, am I. ओके, What am I able to play? What time am I able to play? How I am able to play? How long am I able to play? How often am I able to play? When I am able to play? Where I am able to play? Why I am able to play? With whom am I able to play? Who I am able to play? करेक्ट. बघा अडचण जात आहे की नाही, कारण या प्रकारे आपण सराव केला नाही म्हणून बार वेळेस याचा सराव करायचा, बार हे वाक्य म्हणायचे. ठीक आहे. आणि सायंकाळच्या क्लासमध्ये मी ग्रामर टॉपिक्स घेणार आहे. कोणाला जर अटेंड करायचे ते पण करा. ग्रामरमध्ये मी शिकवणार आहे सब्जेक्ट वर्ब, ॲग्रीमेंट, जेंडर, नंबर, केस, डिग्री, क्वेश्चन टॅग, क्लॉज, simple, compound, complex, okay, sentences, then model auxiliaries, interchange of exclamatory into assertive and affirmative into negative, direct, indirect speech, kinds of sentences, remove to, use to, so that, one word substitution, name of animals, bird, their female young ones, living place and their sounds, voice, as well as article, punctuation, noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction, interjection, then tongue twisters, ऑल ऑफ दिस. ओके, हे सर्व काही ग्रामरचे टॉपिक्स मी त्याच्यात इन्क्लूड करणार आहे. जर तुम्हाला पण कोणता अजून ग्रामरचा टॉपिक पाहिजे असेल तर ते मला तुम्ही विचारू शकाल. ओके सर इव्हनिंगची लिंक पाठवायला की इव्हनिंगची लिंक लगेच 8 वाजता येते. जर करायचं असेल तर मी सांगत आहे, तुम्हाला येणार बरं का, तितकी गडबड करायची गरज नाही. फक्त मला सांगायचं आहे कोणाची जर एक्झाम्स असतील महत्वाच्या, त्यांना जर ग्रामर टॉपिक बघायचे असतील तर सायंकाळच्या क्लासमध्ये असतात म्हणून. सर जून ग्रुप वर पाठवाल्या. हो नाही जूनवर नाही, जुलैवर. ओके ठीक आहे सर. ओके, सो यू अंडरस्टूड. हे पूर्ण 10 वाक्य कसे बनतात. आता मी बघा, तुम्ही वाक्य म्हणले व्हॉट एम आय एबल टू प्ले, व्हॉट टाइम एम आय एबल टू प्ले, हाऊ एम आय एबल टू प्ले, हाऊ लॉंग एम आय एबल टू प्ले, ओके, हाऊ ऑफन एम आय एबल टू प्ले, वेन एम आय एबल टू प्ले, वेअर एम आय एबल टू प्ले, व्हाय एम आय एबल टू प्ले, विथ हुम एम आय एबल टू प्ले, हू एम एबल टू प्ले. मी जसं स्पीडमध्ये म्हणलो तसंही तुम्हाला म्हणायचं आहे. यासाठी सराव करावा लागणार. पण आता आपण फक्त 10 वाक्य बनवले, ओके नाही. तुम्ही आता 10 वाक्य म्हणले, मी 10 वाक्य म्हणलो. पण मला आता याच्या मदतीने 100 वाक्य बनवायचे आहेत. मी कसे बनवणार. पहिलं वाक्य होतं व्हॉट एम आय एबल टू प्ले, याचे 10 वाक्य बनवतो. मग प्रत्येक 10 असे 10 जणांचे बनवले तर 100 बनतात. पहिल्या वाक्याचे 10 कसे बनतील. व्हॉट एम आय एबल टू प्ले, व्हॉट आर यू एबल टू प्ले, व्हॉट आर यू एबल टू प्ले, व्हॉट इज ही एबल टू प्ले, व्हॉट इज शी एबल टू प्ले, व्हॉट इज इट एबल टू प्ले, व्हॉट आर वी एबल टू प्ले, व्हॉट आर दे एबल टू प्ले, व्हॉट इज बॉय एबल टू प्ले, व्हॉट आर बॉयज एबल टू प्ले. ओके, या प्रकारे तुम्ही कधी पण कोणत्याही एका वाक्याचे 10 वाक्य करू शकता आणि 10 वाक्याचे 100 वाक्य करू शकता.
म्हणून 140 वाक्य बनतात. आता तुम्ही सर्वांनी जे तुम्हाला स्क्रीनवर 4 वाक्य दिसत आहेत त्याचे 40 वाक्य लिहायचे. मी तुम्हाला 4 वाक्य दिलो प्रत्येकाचे, याचे तुम्ही 40 वाक्य लिहायचे अर्थासोबत, आणि तो तुमचा होमवर्क आहे. ओके, वहीवरी पूर्ण 40 वाक्य लिहा. आय एम गोइंग टू प्ले, मी खेळण्याच्या बेतात आहे. आय एम अबाउट टू प्ले, मी खेळण्याच्या मार्गावर आहे. आय एम लायकली टू प्ले, मी खेळण्याची शक्यता आहे. आय एम एबल टू प्ले, मी खेळण्यास समर्थ आहे. आणि एकूण 75 वाक्यांवर व्हिडिओ बनवा. ठीक आहे, पहिले 40 वाक्यानंतरचे 35, असे एकूण 75 वाक्यांवर एक व्हिडिओ बनवा. पहिल्यांदा स्टार्टिंग करायची, नंतर एंडिंग करायची, असा तुमचा होमवर्क आहे. ओके, 75 वाक्यांवर व्हिडिओ बनवायचा आणि वर दिसत असलेल्या 4 वाक्यांची 40 वाक्य लिहून आई वडिलांची सही घेऊन ती फोटो ग्रुपवर सेंड करायचे. Today's riddle. It's riddle time. Everyone, can you hear me? It's riddle time. Okay? So answer. Fashions change, but what can person wear that is never out of style? फॅशन जे असते ना ते चेंज होत असते. महिन्याला, आठवड्याला, कधी कधी दिवसाला, मिनिटाला, तासाला फॅशन चेंज होत असते. ओके, काय सांगता येत नाही, फॅशन कधी पण चेंज होऊ शकते. पण अशी कोणती गोष्ट आहे जे आहे ना कधी चेंज होत नाही? माणूस आहे ना कधी पण फॅशन मध्ये आहे ना राहत असतो. ओके, फोटो काढण्यासाठी फॅशन मध्ये राहतो. पण एक अशी गोष्ट आहे जो कधी फॅशन मध्ये सेमच राहते, कधी पण. कोणती आहे सांगा बरं? जे माणूस वियर करत असतो, ओके, परिधान करत असतो. तर मग सगळ्यात पहिलं उत्तर आलं आहे आणि ते बरोबर आलेलं आहे. त्याचं उत्तर आहे अ स्माइल. ओके, म्हणजे हसी, हसणे. जेव्हा चेहऱ्यावरचं जे हसणं असते ना ते एक फॅशन आहे. हो की नाही? प्रत्येक फोटोमध्ये कोण ना हसत असतात आणि ते कधी चेंज होते का? नाही. शर्ट चेंज होत असेल, हेअरस्टाईल चेंज होते, कपडे, पॅन्ट, सर्व काही, ती सर्व फॅशन चेंज होणार, पण चेहऱ्यावरची हसी चेंज होत नसते, ती सेमच राहते. ओके, हे आहे रिडलचा आन्सर. So the name of today's story is The Man and the Spectacles. There was a villager. He was illiterate. He did not know how to read and write. He often saw people wearing spectacles for reading books or papers. He thought, if I have spectacles, I can also read like these people. I must go to town and buy a pair of spectacles for myself. So one day he went to a town. काय झालं माहित आहे का? एक गावातला एक माणूस होता ज्याला वाचता लिहिता येत नव्हते. त्यानं बघत होता त्याच्या गावामध्ये दुसरे जे माणसं होते त्यांना वाचता लिहिता यायचं, आणि त्याच्यापैकी खूप काही माणसं चष्मा आहे ना घालत होते. चष्मा माहित आहे तुम्हाला? स्पेक्टॅकल. ओके, तर वाचण्यासाठी जो चष्मा असतो ते चष्मा त्यांनी म्हणजे दिसत नव्हता तेव्हा ते चष्मा आहे ना घालत होते. ते त्यानं बघलं आणि बघल्यानंतर मग त्याला कळालं की हे माणसं वाचू शकतात फक्त त्या चष्म्यामुळे. ओके, हे तर चुकीचं आहे आपल्याला माहित आहे, पण त्या माणसाला माहित नव्हतं. मग त्यानं असा विचार केला की मी जातो शहरामध्ये आणि एक असा चष्मा मी पण विकत घेतो, म्हणजे मलाही वाचता आणि लिहिता येणार आणि मला कोणी चिडवणार नाही. ओके, मग त्याने एका दिवशी शहरामध्ये गेला. ही एंटर अ स्पेक्टॅकल शॉप. ही आस्क्ड द शॉपकीपर फॉर अ पेअर ऑफ स्पेक्टॅकल्स फॉर रीडिंग. The shopkeeper gave him various pairs of spectacles and said, and a book. The villager tried all the spectacles one by one, but he could not read anything. He told the shopkeeper that all the spectacles were useless for him. ठीक आहे, त्यानं एका चष्म्याच्या दुकानामध्ये गेला आणि तिथल्या त्या मालकाला, तिथल्या दुकानदाराला म्हणला की मला जराशे चष्मे दाखवा, ओके, जे की मला वाचण्यासाठी मदत करतील. त्या दुकानदाराला वाटले की यांना दिसत नसेल नीट, ओके, जवळचं पुस्तकातलं दिसत नसेल, म्हणून त्यांनी जराशे चष्मे दाखवले त्यांना आणि एक पुस्तक दिलं, म्हणजे की लगेच बघतील कोणत्या चष्म्याच्या मदतीने त्यांना नीट वाचता येईल. मग या माणसाने सगळे एक एक चष्मा याला घालून बघला, पण कोणत्याच चष्म्याने याला दिसत नाही ना, वाचता येत नाही ना, दिसणं नाही. याने म्हणलं हे सगळे चष्मे काही कामाचे नाहीत, मला कोणत्याच याच्याने वाचता येत नाही, सगळे चुकीचे आहेत. The shopkeeper gave him a doubtful look. Then he looked at the book. It was upside down. The shopkeeper said, perhaps you don't know how to read. The villager said, no, I don't. I want to buy spectacles so that I can read like others. But I can't read with any of these spectacles.
जो दुकानदार होता त्याला वाटलं की अरे असं कसं. त्यानं विचार केला आणि त्यानं बघला तर काय, हे जे माणूस आहे त्यानं ते पुस्तकानं उलट पकडलेलं आहे. वाचायला पुस्तक घेतलेलं पण पुस्तक पण उलट पकडलाय. मग यानं म्हणला की सर तुम्हाला वाचता येते का. तर त्या माणसानं म्हणलं नाही मला वाचता येत नाही. त्यामुळे तर मी हे चष्मे विकत घ्यायला आलो ना, ज्यामुळे की मला वाचता येईल. ओके. The shopkeeper controlled his laughter with a great difficulty. When he learned the real problem of his illiterate customer, he explained to the villager, "My dear friend, you are very ignorant. Spectacles don't help to read or write. They only help you to see better. First of all, you must learn to read and write." Okay? म्हणजे काय, ते दुकानदार होता ना त्यानं माझ्यासारखेच जे पण हसणे होते ते कंट्रोल केला. कारण हा जो माणूस होता त्यानं आहे ना, आता अज्ञानीच आहे ना. ओके. याला लिहिता वाचता येत नव्हते. त्याने मग त्याला सांगला की तुम्हाला चष्मे लिहिणे वाचण्याला शिकवत नसतात, त्यांनी फक्त तुम्हाला बघण्यासाठी मदत करतात. ओके. म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करावं लागेल, लिहायला वाचायला शिकावं लागेल. मग नंतर जर दिसत नसेल तर चष्मा घ्यायचा. ओके. म्हणून एक मोरल आहे या स्टोरीचं, इग्नोरन्स इज ब्लिस. म्हणजे अज्ञान आनंदी आहे. कधी कधी कोणी अज्ञानी असतो, त्याला माहीतच नसते आणि त्याच्यामुळे त्यांना आनंदात असतो की मला वाचता लिहिता येत नाही, मी अभ्यास केला नाही त्याच्यामुळे नसेल, माझ्याकडे चष्मे नाहीत त्यामुळे असेल. ओके. त्याच्यामुळं असे कारण असू शकतात. म्हणून सर्व काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे. ओके. हे या गोष्टी सांगत आहे, हे या गोष्टीचं मोरल आहे. माझी चॅनल आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझे 2 चॅनल आहेत, जी सिद्धार्थ इंग्लिश स्पीकिंग अकॅडमी आणि न्यायमूर्ती सर या नावाचे 2 चॅनल आहेत. त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. इतकं म्हणून आजचा क्लास येथेच थांबवतो. थँक फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. बाय. सी यू इन द नेक्स्ट क्लास. वन्स अगेन गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बाय. टाटा.